फोर न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी पिंपरी चिंचवड शहरामध्ये चालू आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 22 मध्ये प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण उमेदवाराच्या मुलाखती घेणार आहोत. त्यांच्या प्रभागामध्ये कसा त्यांना प्रतिसाद भेटला आहे व एकंदरीत नागरिकांच्या काय समस्या आहेत त्यांना नागरिकांनी सांगितल्या, एकंदरीत त्यांना प्रतिसाद कसा भेटतो आपण त्यांच्याकडून घेऊ. ताई, तुम्ही विजयनगर किंवा नडेनगर, ज्योतिबा नगर या भागामध्ये फिरत असताना तुम्हाला नागरिकांनी तुम्हाला कोणत्या समस्या सांगितल्या? नमस्कार, मी अनिता बालाजी पांचाळ, शिवसेनेची अधिकृत उमेदवार. आम्ही प्रभागात कंटिन्यू जवळजवळ मी 1.5 महिना झाला प्रभागात फिरते. नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. सर्वप्रथम नागरिकांची समस्या म्हणजे पाण्याची समस्या तर किती वर्षानुवर्ष चालू आहे. मी नागरिकांना एवढंच सांगते की तुम्ही या ताईवर विश्वास ठेवा, शिवसेनेवर विश्वास ठेवा. सर्वप्रथम आम्ही जर निवडून आलो तर पाण्याचा प्रश्न हा मार्गी लावणार आहे. आपली प्रशस्त एक पाण्याची टाकी उभारण्याचं काम आम्ही आमच्या परीने करणार आहे. पण आपण प्रभागामध्ये फिरत असताना महिला पण तुम्हाला भेटल्या असतील, युवक भेटले असतील आणि ज्येष्ठ पण भेटले. त्यांच्या काय समस्या होत्या नेमक्या तुम्हाला ते प्रामुख्याने सोडवावं वाटलं आता पुढल्या काळामध्ये? मला अनेक ज्येष्ठ नागरिक पण भेटलेले आहेत. त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र ही जागा नाही. जी जागा आहे ती छोटीशी रूम आहे. ती बिल्डिंग धोकादायक म्हणून पण घोषित झाली आहे. तरी सुद्धा त्या नागरिकांना बसण्यासाठी सोय नाहीये. कुठं टेबल खुर्च्या नाहीयेत चौकामध्ये. ना आपल्या महिला वर्गाला कुठेही स्वच्छतागृह सुद्धा बाहेर नाहीयेत. महिला प्रभागातील नागरिकांसाठीच नाही तर प्रशासनाच्या ज्या महिला सफाई कामगार असतात त्या सुद्धा सफाई कामगार करताना जेव्हा कुठं त्यांना अडचण येते, स्वच्छतासाठी जाण्यास लागतं, तेव्हा सुद्धा त्यांना कुठं सुद्धा सोय नाहीये स्वच्छतागृहाची. ते सर्वप्रथम माझं काम राहील की आपल्या प्रभागामध्ये कुठंतरी जागोजागी पुरुष आणि महिलांसाठी स्वच्छतागृह मी उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि लहान मुलांसाठी प्ले ग्राउंड पाहिजेत, अशा योजना आम्ही राबवणार आहेत. तर ताई, आपण बघता प्रभागामध्ये तुमच्या समोर जे दोन पक्षाचे उमेदवार आहेत, ते एक माजी नगरसेवक आहेत, त्यांच्यासोबत आपली लढत आहे. मग ही लढत नेमकं तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणुका फोकस करतात नेमका? मी निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर फोकस करत आहे. कारण आतापर्यंत ज्या नगरसेवकाने काय केले काय नाही हे मला काही त्यांचं घेणं देणं नाही. पण मी आज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मला प्रभागात विकास करायचा आहे. 1 वर्षामध्ये काळेवाडीचा विकास करून दाखवणार. कारण आतापर्यंत खूप 10 वर्ष आपण बॅकफुटला गेलेलो आहे, काही विकास झालेला नाहीये. नागरिकांनी एक विश्वास तुम्ही शिवसेनेवर ठेवा, शिवसेनेच्या पॅनलवर ठेवा. एक संधी तुम्ही या ताईला द्या. ताई नक्कीच तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तर मला असं विचार वाटतो, मला तुम्ही सर्वजण निवडणुकीमध्ये नागरिकांना आश्वासन देतात, मग तुम्हालाच का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं? मग आतापर्यंत निवडून प्रत्येक नागरिकांनी डबल नगरसेवकांना निवडून दिले. त्यांच्या आतापर्यंतच्या अपेक्षा कुठल्याही पूर्ण झालेल्या नाहीयेत. एक संधी देऊन बघा. आम्ही जर काम नाही केलं तर आम्ही पुढच्या पंचवार्षिकमध्ये तुमच्या घरापर्यंत पण येऊ शकणार नाही. जर आम्ही तुम्ही नागरिकांनी आम्हाला एक संधी दिली तर आम्ही त्या संधीचं सोनं करून आम्ही एकही कामाचं पेंडिंग ठेवणार नाही की आम्हाला पुढच्या पंचवार्षिकला तुम्हाला प्रचारासाठी आम्हाला यावं लागणार आहे. कारण घरोघरी तुम्हाला आमचं नाव लक्षात राहणार आहे. असं आम्ही प्रभागात काम करणार आहे. पण आधीच्या नगरसेवकांनी काय काम केलंय असं तुम्हाला वाटतं का नाही? मग आधीच्या नगरसेवकांनी जर कामं केले असते तर काळेवाडीची अशी दुर्दशा झाली नसती. कारण मी जसं बघतीये 10 वर्ष काळेवाडीत ना कुठला रस्ते करायचा असेल तर मला तिथं जर रस्त्यावर उतरून झगडावं लागतंय, रस्त्यावर उतरून खड्ड्यात बसावं लागतंय. गढूळ पाण्याचा प्रश्न असेल, लाईटच्या समस्या, अनेक समस्या आहेत. तिथं नागरिक त्रस्त झालेत. नागरिकांना पण बदल हवाय तर ते बदल ते आमच्यात बघावं अशी मी नागरिकांना आवाहन करते. पण नागरिकांना आपण आवाहन करत असताना तुम्ही सांगता की इथं नगरसेवकांनी काम केलं नाही, अनेक प्रश्न आहेत त्या भागामध्ये. प्रामुख्याने आपण बोलताना सांगितलं की पाण्याचा प्रश्न आहे. पण पाणी प्रश्न असताना सुद्धा आज काळेवाडी शहरामध्ये पाण्याची टाकी नाहीये. मग त्यासाठी आपण काय प्रयत्न कराल? ज्या टाकीसाठी आरक्षित जागा आहेत त्याच्यासाठी मी पालिकेतनं माहिती काढून आपण त्या जागेसाठी पाठपुरावा करून तिथं प्रशस्त पाण्याची टाकी आम्ही उभारणार आहेत. कारण मी नागरिकांना एवढं सांगते, आज खेडोपाडी 2000 किंवा 1000ची जरी लोकसंख्या असतील तर तिथं पाण्याची टाकी असती आणि आपल्या इथं लाखोंशी लोक आहेत तर त्यांना आपण पाणी
कितीतरी वर्षांनी आपण बाहेरच्या प्रभागातून आपण पाणी घेतोय. ही लाज वाटली पाहिजे. आपण आतापर्यंतच्या नगरसेवकांना पण कळलं नाही की आपल्या नागरिकांना पाणी आपण देऊ शकत नाही. नागरिकांना छोट्या-छोट्या किरकोळ समस्या त्याच्यातच आपण अजून अडकून राहिलो. रस्ते, पाणी, चेंबर, लाईट याच्यातच आपण अडकलोय. मग विकास झालाय कुठं हे सांगा आता तुम्ही. एकंदरीत मला असं वाटतं आपण हे आमच्या माध्यमातून आता हे निवडणुकी प्रचाराचे थोडे दिवस राहिलेत तुमच्या हातामध्ये. आपण नागरिकांना काय आवाहन कराल मग? प्रचाराचे फक्त 2 दिवस राहिलेत. नागरिकांना एकच आव्हान करते, तुटपुंज्या पैशाला बळी पडू नका. एक विश्वास काम करणाऱ्या लोकांवर ठेवा. एक संधी द्या, की त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू आणि तो तुमचा विश्वास आम्ही कधीच तडी जाऊ देणार नाही. फक्त जसं तुम्ही आजपर्यंत हाक मारल्याबरोबर ही ताई उभी राहती, तसं कायम तुमच्या सोबत राहणार आहे. फक्त एक मतस्वरूपी तुमचा आशीर्वाद माझ्यावर द्यावा ही विनंती करते.